नमस्कार बंधू भगिनींनो, मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की शेअर मार्केटमध्ये पैसे कसे बनवले जातात हे साध्या व सोप्या भाषेत सांगणार. तर आज मी चांगला शेअर कसा निवडावा हे सांगणार आहे. ज्यांचे शिक्षण कमी झालेले आहे आणि जे शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत किंवा ज्यांना शेअर मार्केटमध्ये यायचे आहे अशा लोकांसाठी ही सोपी पद्धत आहे. सुरुवातीला आपण गुगलवर जाऊया आणि NSE ही वेबसाईट टाईप करायची आहे. NSE ही वेबसाईट टाईप केल्यानंतर NSE इंडिया येतं. या NSE इंडियावर क्लिक करा. NSE इंडियावर क्लिक केल्यानंतर मार्केट डाटावर क्लिक करा. बघा पहिले होम, अबाउट, त्यानंतर मार्केट डाटा दिलेला आहे. त्या मार्केट डाटावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पहिल्या ओळीमध्ये बघा प्रिव्ह्यू ओपन मार्केट, त्यानंतर इक्विटी अँड SME मार्केट म्हणजे सेगमेंट मार्केट यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर काय आलं आहे. तुमच्यासमोर आलेले आहे निफ्टी 50. बघा ही निफ्टी 50 दिलेली आहे. या निफ्टी 50 मध्ये असणाऱ्या शेअरची यादी आलेली आहे. समोर यादी आलेली आहे. आता या तक्त्यामध्ये काय दिलेले मग पहिलं बघा सिम्बॉल दिलेला आहे. सिम्बॉल दिला आहे म्हणजे या ठिकाणी निफ्टी 50 मध्ये असणारे कंपनींची नावं दिलेली आहेत. कंपनींची नावं दिलेली आहेत आणि त्याच्यासमोर मग LTP दिलेली आहे म्हणजे त्या कंपनीचा जो शेअर आहे त्या शेअरची किंमत काय आहे ती LTP मध्ये दिलेली आहे. आणि पुढे दिलेलं आहे चेंज म्हणजे त्या किमतीत किती बदल झाला ते त्या ठिकाणी सांगितलं आहे. त्याच्या पुढे दिलेलं आहे की त्या किमतीमध्ये किती टक्के बदल झाला, चेंज किती टक्के झाला, टक्क्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे दिलं आहे त्यानंतर तो शेअर कोणत्या किमतीला ओपन झाला म्हणजे तो शेअर कोणत्या किमतीला त्या दिवशी ओपन झाला किंवा उघडला आणि त्याच्या दिवशी तो शेअर कोणत्या किमतीला हायला गेला म्हणजे कोणती किंमत होती की त्या किमतीला तो वर गेला आणि त्याच दिवशी तो शेअर कोणत्या किमतीला लोला गेला म्हणजे खाली गेला ती किंमत दिलेली आहे. त्यानंतर पुढे दिले प्रिव्हियस क्लोज, मागच्या दिवशी तो शेअर कोणत्या किमतीला क्लोज झाला ती किंमत त्या ठिकाणी सांगितलेली आहे. पुढे दिलेले व्हॉल्यूम दिलेला आहे म्हणजे त्या प्रत्येक शेअरमध्ये किती व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे दिले बघा त्यानंतर 52 वीक हाय दिलेला आहे. बघा हा 52 वीक हाय हा महत्त्वाचा आहे. 52 वीक हाय आणि पुढे त्याच्या पुढे दिलेला आहे 52 वीक लो दिलेला आहे. 52 वीक हाय म्हणजे काय, 52 आठवड्यामध्ये त्या कंपनीचा शेअर हायला कोणत्या किमतीला गेलेला आहे ती किंमत दिलेली आहे. आणि 52 वीक लो म्हणजे काय, त्या कंपनीचा शेअर 52 आठवड्यामध्ये कोणत्या किमतीला लोला आलेला आहे म्हणजे खाली आलेला आहे ती किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे. पुढे दिलेलं आहे बघा 30 दिवस, 30 दिवसात किती टक्के बदल झालेला आहे त्या शेअरमध्ये ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण आता बघा पुढे मी सांगते तुम्हाला या व्हॉल्यूमवर क्लिक करा. व्हॉल्यूमवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी असा त्रिकोण आला आहे, लाल कलरचा त्रिकोण आलेला आहे आणि व्हॉल्यूमवर क्लिक केल्यानंतर काय झालेलं आहे मग आपण चढता क्रम आणि उतरता क्रम तुम्हाला माहिती असेल. चढता क्रम म्हणजे कमीपासून जास्तीपर्यंत आणि उतरता क्रम म्हणजे जास्तीपासून कमीपर्यंत. तर मी ते व्हॉल्यूमवर क्लिक केल्यानंतर मी उतरता क्रम लावून घेतला म्हणजे सुरुवातीला जास्त व्हॉल्यूम असणारे स्टॉक आलेले आहेत आणि त्यानंतर सगळ्यात जास्त व्हॉल्यूम टाटा स्टीलमध्ये दिलेला आहे. त्यानंतर HDFC बँक, ITC असं म्हणजे सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कोणत्या स्टॉकमध्ये तो स्टॉक पहिले आलेला आहे आणि त्याच्यापेक्षा कमी व्हॉल्यूम त्याच्या खाली, त्याच्यापेक्षा कमी व्हॉल्यूम त्याच्या खाली आणि ज्या शेअरमध्ये व्हॉल्यूम अतिशय कमी आहे ते शेअर खाली गेलेले आहेत. तुम्हाला एवढं समजलं असेल. आपण आता पुढचा भाग पाहूया.
तर बघा पुढे दिलेलं आहे बघा, सिम्बॉल दिलेले आहे, मी कंपनीची नावं दिली आणि त्याच्यासमोर किंमत दिलेली आहे. त्याच्यासमोर किंमत दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं बघा टाटा स्टील. ती टाटा स्टील या शेअरची किंमत त्याच्या पुढे दिलेली आहे आणि ती किंमत किती चालू आहे तेही सांगितलं आहे. तर त्या प्रत्येक शेअरसमोर नाही, पण काही शेअरसमोर हिरव्या रंगाच्या 3 रेषा आहेत. बघा हिरव्या रंगाच्या या 3 रेषा दिसत आहेत तुम्हाला. हिरव्या रंगाच्या 3 रेषा आहेत. असे स्टॉक आपण शोधायचे. मग असे स्टॉक कुठे आहेत खाली अजून आपण पाहूया बघा. त्यानंतर MIM बघा, MIM कंपनी आहे. या कंपनीसमोर सुद्धा 3 रेषा दिलेल्या आहेत. तर ह्या 3 रेषा का दिलेल्या आहे? कारण त्या कंपनीचा जो शेअर आहे त्या शेअरची किंमत ही 52 वीक हायच्या जवळपास आहे. तर MIM कंपनीच्या शेअरची किंमत किती आहे? 2011 रुपये आहे आणि 52 वीक हायची किंमत काय आहे? 2027 रुपये आहे. 2027 दिलेलं आहे बघा. 2027 रुपये त्या शेअरची किंमत आहे. म्हणजे 2011 ही 52 वीक हाय या किमतीच्या जवळपास ती किंमत आहे. त्यानंतर खाली सन फार्मा ही कंपनी पण दिलेली आहे. अशा भरपूर कंपन्या आहेत की ज्यांच्यासमोर 3 रेषा दिल्या आहेत. सन फार्मा आहे, त्यानंतर तीन कंपन्या आपण पाहिल्या. सन फार्मा, त्यानंतर MIM, त्यानंतर सुरुवातीला टाटा स्टील. आता टाटा स्टीलची किंमत बघा 163 रुपये आहे आणि 52 वीक हायची किंमत काय आहे? 166 रुपये आहे. 166 रुपये आहे आणि त्या शेअरमध्ये व्हॉल्यूम पण जास्त आहे बघा. 4,46,00,000 एवढा व्हॉल्यूम आहे. 4 कोटी एवढं म्हणजे व्हॉल्यूम जास्त आहे त्याच्यामध्ये. आणि तो शेअर 52 वीक हायच्या जवळ आहे. त्यानंतर पुढचा बघा MIM बघा. MIMची किंमत 2011 आहे आणि 52 वीक हाय आहे 2027 आहे आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूम दिलेला आहे 27 लाख. म्हणजे या स्टॉकमध्ये सुद्धा व्हॉल्यूम जास्त आहे आणि त्याच्यासमोर हिरव्या 3 रेषा आहेत. तर असा जो शेअर आहे की ज्या शेअरसमोर हिरव्या 3 रेषा आहेत असे शेअर आपण शोधायचे आणि त्या शेअरसमोर असणारा व्हॉल्यूम पण बघायचा. व्हॉल्यूम हा खूप जास्तच असतो, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम बघायचा. असे 3 हिरव्या रेषा असणारे शेअर शोधायचे, त्याच्यात व्हॉल्यूम बघायचा आणि असा जो शेअर असतो असा शेअर हा आपल्या 52 वीक हायच्या जवळपास असतो. म्हणजे किती असतो तो जवळपास 0 ते 2% एवढं अंतर असतं. म्हणजे तो 52 वीक हायवर असतो किंवा 52 वीक हायच्या 2% तो खाली असतो. मग असा शेअर आपण बघायचा, निवडायचा तो शेअर आणि ती ग्रीन रेषा कोणत्या आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम बघायचा आणि अशा शेअरला काय म्हणतात? मग 52 वीक हायला 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक. म्हणजे 52 वीक हायला तो ब्रेकआउट देतो, म्हणजे तो वरती जातो, तो शेअर वरती जातो. तिथून तो 5 ते 10% म्हणजे जसं त्याचा खालचा लो जो असतो, खालचा स्विंग त्याचा जो स्विंग आहे, स्विंगचा जो लो असतो पहिला, त्या लोपासून त्या 52 वीक हायपर्यंत जेवढं अंतर आहे तेवढं अंतर तो वरती जात असतो. तर असे हे
52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक शोधायचे. अशा स्टॉकमध्ये जर तुम्ही एंट्री घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 7% किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतो. आणि असे स्टॉक मग 15 दिवस किंवा 1 महिन्यासाठी तुम्ही याच्यामध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग करू शकतात. तर हा पहिला मार्ग तुम्हाला मी सांगितला की 52 वीक हायला असणारे ब्रेकआउट स्टॉक शोधायचे, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम बघायचा, त्या कंपनीचे मार्केट कॅप पण बघायचं आणि तो 52 वीक हाय त्या शेअरने क्रॉस केलेला आहे का ते पण बघायचं. तर असे शेअर हे शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी योग्य आहेत. तुम्ही 15 दिवस, 1 महिना किंवा 1.5 महिनाही लागू शकतो तेवढं टार्गेट मिळण्यासाठी, किंवा 8 दिवसात पण तेवढा टार्गेट पूर्ण होत असतो. तर असे स्टॉक शोधायचे, अशा स्टॉकमध्ये एंट्री घेऊन तुम्ही 5 ते 7% प्रॉफिट मिळवू शकतात. तर मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. मी सेबी रजिस्टर नाही, बाय सेल हे माझ्याकडनं रिकमेंड नाही. त्यामुळे तुम्ही कोणीही या मी सांगितलं म्हणून बाय करायचं आणि सेल करायचं हे नाही, म्हणजे हे योग्य नाही, कारण की मला तो अधिकार नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी शेअर निवडण्याचा दुसरा मार्ग, सोपा दुसरा मार्ग आपण पाहणार आहोत. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.